14 जानेवारी 2026ला आली आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक महिला न चुकता अगदी नटून थटून जो औसा आहे तो लुटायला जात असतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये या दिवशी तिळाची पोळी किंवा पुरणाची पोळी किंवा तिळाची जे भाज्या असतात त्या बनवत असतात. मग यावर्षी एक जो पदार्थ आहे तो चुकून तुम्हाला करायचा नाही, अन्यथा आपली एखादी इच्छा असेल ती 2026मध्ये पूर्ण होणार नाही. मग असं का? तर बघा, नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. या मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आपण असं म्हणत असतो. पण येत्या 2026च्या संक्रांतीला आली आहे एकादशी. मग एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी तुम्ही अगदी पुरणाचा स्वयंपाक करा, कोणताही स्वयंपाक करा, पण चुकूनही तुम्हाला या दिवशी स्वयंपाकामध्ये जो भात आहे तो करायचा नाही. एकादशीच्या दिवशी आपण भात खाणं वर्ज्य आहे. आपण जर भात खाल्लं तर या दिवशी स्वयंपाक करताना अगदी सर्व स्वयंपाक करा, पण कांदा, लसूण आणि जे भात आहे हे चुकूनही करू नका, अन्यथा आपल्या जीवनात अनेक अडचणी, अनेक समस्या येणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.